प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलानं या मालिकेचा 3 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज पण जबरदस्त दाखवलाय। ही नैना कलाला म्हणते, कला तू ओळखतेस ना सौरभला, सांग बरं तू सगळ्यांना। मग आता कला नुसती म्हणते हो ते। आता लगेच नैना म्हणते, बघा आता तुमच्या सगळ्यांचा कलावर तर विश्वास आहे ना, माझ्यावर तर कोणाचा विश्वासच नाहीये। आता रोहिणी लगेच बोलायला लागते नैनाला। लगेच ती म्हणते, 1 मिनिट मॉम इन लॉ, तुमच्या मुलाने माझ्यावर खूपच घाणेरडे आरोप केलेत। इतके घाणेरडे आरोप मी नाही सहन करू शकत, त्यामुळे प्लीज तुम्ही त्याची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नका। याने मला मानसिक धक्का दिलाय। आजच मला सौरभने सांगितलं की मला रिलॅक्स राहण्याची गरज आहे आणि असे घाणेरडे आरोप माझ्यावर होत असतील या घरात तर मी कशी रिलॅक्स राहणार आहे। माझ्या पोटात आपल्या चांदेकर घराण्याचा पुढच्या पिढीचा वंशज वाढणार नाही, अशाने माझ्या गर्भावर गर्भसंस्कार कसे होतील। अद्वैत म्हणतो, नाही ना ते सगळं ठीक आहे, पण तू कॅफेमध्ये का गेली डॉक्टरला भेटायला। आता ती लगेच म्हणते, हो ते बरोबर आहे तुमचं, काय आहे ना आज त्याला सुट्टी होती म्हणून तो मला म्हटला की कॅफेमध्ये भेटूयात आणि पुढचं ठरवूयात। मग त्या रजनी काकू म्हणतात, अगं एवढंच होतं तर आम्ही आलो असतो ना तुझ्यासोबत, आम्हाला का नाही सांगितलंस तू। आता लगेच नैना म्हणते, हो मी तुम्हाला सांगायला होतं, मी मॉम इन लॉला घेऊन जायला पाहिजे होतं बरोबर, पण तुम्ही सगळे माझ्यावर झुंबा प्रकरणामुळे चिडला होतात ना, तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी एकटीच गेले। आता ते आबाजी म्हणतात, बरोबर आहे, मुली या अवस्थेमध्ये सासरी सगळं सांगायला घाबरतात, मला नाही वाटत नाही ना खोटं बोलते ते। हो आबा, मलाही असंच वाटतं, अशा रजनी काकू म्हणतात। सकाळी तिने व्यायाम केला तर तिला तपासायचं असेल ना स्वतःला, आणि आपण सगळे घाबरून जाऊ म्हणून गेली असेल एकटी बिचारी। आता लगेच आबाजी म्हणतात, राहुल तुझी चूक आहे या समध्यामध्ये, अशा अवस्थेत बायकोला आधार पाहिजे असतो आणि तू तिच्यावर संशय घेतो का रे। हे रजनी काकू खूप छान बोलतात दोघांना। हे बघ राहुल, नैना, तुम्ही दोघंही जण आता आई बाबा होणार आहात, बाबाला सुद्धा भीती वाटत असते, पण आता या अवस्थेत तुम्ही दोघांनी स्वतःला सांभाळायला हवं, आनंदात राहायला हवं, मनात कसलेही टेन्शन भीती संशय काहीही नकोय, एकमेकांवरती भरपूर प्रेम करा, दोघांनी मिळून येणाऱ्या जीवासाठी गर्भसंस्कार करा, एकमेकांची काळजी घ्या, बाकी बघायला आम्ही आहोतच की। काय काय म्हणते राहुल, मी राहुल नसतं हं करतो। आबाजी नैनाला म्हणतात, नैना जा आता तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर। पण आता हे कला आणि अद्वैत एकमेकांकडे नुसते बघत राहताय। पण आता राहुलला नैनाचा खूप राग आलाय। आता या राहुलला त्याच्या आईने खोलीत बोलावून घेतलंय। राहुल म्हणतो, कशाला बोलवलंयस मम्मा। मग आता ही रोहिणी म्हणते, काय चाललंय सगळं राहुल। तो राहुल म्हणतो, अगं मम्मा मला खरंच लक्षात आलं की तिचं काहीतरी भानगड आहे म्हणून मी तिच्या पाठी गेलो होतो। लगेच रोहिणी म्हणते, तू हे जे काही करतोयस ना ते योग्य करतोयस, ती दिसते ना तशी साधी नाहीये, आपल्या नाकावर टिचून ती घरात आली आहे आपल्या, तिचा काटा काढायचा असेल ना तिच्याच पद्धतीने काढावा लागेल। तू एक काम कर, तिच्याशी खूप चांगलं वाग, तिला तुझ्यावर संशय येईल असं नको वागू, ती साधी नसली ना तरी मूर्ख नक्की आहे, तिच्या मूर्खपणाचा आपण फायदा घेऊयात, तिचा तू काटा काढच राहुल, म्हणजे आपल्याला तिला घराबाहेर काढता येईल। मग तो राहुल म्हणतो, थँक्यू मॉम, मस्त आयडिया दिलीस मला। अद्वैत आणि कला त्यांच्या खोलीमध्ये, कला तिचं अंथरूण घालत असते। अद्वैत म्हणतो, ही नैना न रोज काहीतरी कटकट करत असते आणि राहुल सुद्धा, त्या दोघांनी न उगाचच हैराण करून ठेवले आबाजींना। मग ही कला म्हणते, हो ना आजोबांना किती त्रास होतो त्यांच्या वागण्यामुळे, नाही ताईच्या अशा अवस्थेमध्ये राहुलने थोडं समजून घ्यायला हवं नैना ताईला। मग लगेच अद्वैत म्हणतो, नाही आतापर्यंत राहुलने चुका केल्यात मला मान्य आहे, प्रत्येक वेळी त्याची चूक असते असं नाहीये, नैना कशी वागते बघितलं ना तू। आता बोलता बोलता त्याच्या लक्षात येतं की आपल्या लॅपटॉपचं चार्जर सापडत नाहीये। तो म्हणतो, चार्जर कुठे गेला माझा। आता कला म्हणते, तूच ठेवला असशील कुठेतरी। अद्वैत म्हणतो, मी साफसफाईच्या निमित्ताने तू माझ्या रूम मधल्या वस्तूंना हात लावतेस, कशाला हात लावतेस ग माझ्या वस्तूंना। कला म्हणते, मी नाही हात लावलाय। अद्वैत म्हणतो, मला माहितीये तूच माझा चार्जर लपवलाय, कशाला हात लावला। आता ती अंजू येते आणि म्हणते, अद्वैत साहेब। अद्वैत तिला न बघता म्हणतो, हे बघ साहेब म्हणून चिडवू नकोस मला आता। मग ती अंजू म्हणते, अहो साहेब मी अंजू आली आहे। कला आता रागाने बघते अद्वैतकडे। मग अंजू म्हणते, कला ताई अहो तुम्ही येताना पाण्याचा ग्लास खालीच विसरलात। अद्वैत लगेच टोमणा मारतो, तिला सवयच आहे वस्तू विसरायची। तेव्हा ही अंजू म्हणते, अहो त्या वरती येताना तुमचेच इस्त्रीचे कपडे त्यांच्या हातात होते म्हणून त्या पाण्याचा ग्लास खाली विसरलाय। आणि अद्वैत साहेब हे बघा, मगाशी मी इथे कचरा काढायला आले ना तेव्हा तुमचा लॅपटॉपचा चार्जर मला खाली पडलेला दिसला आणि तो खराब होईल म्हणून मी ड्रॉवरमध्ये ठेवलाय बरं का।
थांबा मी देते तुम्हाला. आता त्या अंजूने लॅपटॉपचा चार्जर अद्वैत जवळ दिलाय. अद्वैतचा चांगलाच पचका झालाय. आता मज्जा आली पुढे बघायला. अंजू तो चार्जर देते आणि निघून जाते. आता कला चिडते आणि म्हणते काय रे आता काय म्हणणं आहे तुझं, काही बोलायचंच नसेल ना तुला. आता एवढं सगळं घडलं, तुझा चार्जर सापडला तरी मला विनाकारण ऐकवल्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल ना. अद्वैत म्हणतो अगं आता एवढ्याशा गोष्टीबद्दल कशाला चर्चा करते, झालं ना आता ठीक आहे ना, जाऊ दे तुझं लेक्चर ऐकण्यापेक्षा ना मी कामच उद्या करतो ऑफिसमध्ये जाऊन. अद्वैतने सगळं गुंडाळलंय आणि आता झोपायच्या तयारीत आहे. आता लाईट बीट बंद करून हे साहेब झोपी जातात आणि मोठ्या मोठ्याने घोरायला लागतात. पण आता कला विचार करत असते हा ना महान आहे, बिनकामाचं ऐकवत असतो नेहमी मला, स्वतः बघा कसं झोपला ढाराडूर मला ऐकवून, जाऊ द्या ना मी पण झोपी जाते. आता ही बिचारी झोपते तर हा थोड्या वेळाने अजून मोठ्याने घोरायला लागतो. आई शपथ एवढा डेंजर घोरताना दाखवलाय तो प्रेक्षकांनो. आजचा भाग तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. आता कलाला इतकं इरिटेटिंग होत असतं त्याच्या या घोरण्यामुळे. ती कानावर हात ठेवते, उशी डोक्यावर ठेवते, पण काही केल्या या अद्वैतचं घोरणं काही थांबे ना. शेवटी ती चिडून उठते आणि जोरात आवाज देते त्याला काय रे चांदेकर, पण तो कसला जागा होतोय पठ्ठ्या. आता कला विचार करते काय माणूस आहे यार हा, केवढ्यांदा घोरतोय. ती आता त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवायचा प्रयत्न करते. चांदेकर ए चांदेकर उठ ना. तरी पण अद्वैत काही उठे ना. शेवटी ही त्याला गदागदा हलवते बोटाने, ए चांदेकर अरे उठ ना. शेवटी तो उठतो आणि म्हणतो ए जा बाजूला माझी रूम आहे. कला विचार करते काय माणूस आहे, झोपेतही मी आणि माझंच करतोय. ए चांदेकर अरे बाबा उठ ना, अरे शांत बस ना बाबा, अरे किती मोठ्यांदा घोरतोयस तू, मला झोप येत नाहीये. आता अद्वैत म्हणतो खोटं बोलतीयस तू, मी काही घोरत बिरत नसतो हा. आता कला म्हणते ए बाबा तू घोरतोयस, खूप मोठ्याने घोरतोयस. अद्वैत म्हणतो प्रूव्ह करून दाखव, झोपू दे मला, जा तिकडे. आता कला विचार करते काय माणूस आहे हा, कधी सुधारणार आहे. अद्वैत पुन्हा एकदा घोरायला लागतो. आता कलाला काही झोप येईना त्याच्या घोरण्यामुळे, त्यामुळे ही बदमाशी करते आणि त्याच्या घोरण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि खूप भारी रेकॉर्ड केलाय तिने व्हिडिओ. कला म्हणते आता उठ सकाळी, दाखवते तुला तुझा ऑर्केस्ट्रा आणि ऐकवते सुद्धा. तिने अख्खाच्या अख्खा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय पण रात्रभर हा घोरत असतो, त्यामुळे बिचाऱ्या कलाची काही झोप झालेली नाहीये. पण आता कलाने रात्रभर जागरण केलं याचा उलट अर्थ निघालाय बरं का. सकाळी मज्जा आली आहे. आता पहाटे पहाटे ही जांभळ्या देतच सगळ्यांना नाश्ता वाढत असते. आता हा सोहम म्हणत असतो छान झाला वहिनी नाश्ता. कला जांभळ्या देत असते. रजनी काकू म्हणतात काय गो किती जांभळ्या देते, झोप नाही झाली का. कला म्हणते हो काकी काल रात्री म्हणावी तशी झोप नाही झाली आहे. मग अद्वैतला काही गरज होती का मध्ये बोलायची, तो मध्ये बोलतो आणि म्हणतो कशी होणार झोप. आता रजनी काकू म्हणतात का काय झालं रात्री. अद्वैत म्हणतो अगं काकी रात्रभर जागून रांगोळीचे चित्र काढत बसल्यावर दुसऱ्या दिवशी जागणारच ना माणूस. कला अद्वैतकडे रागाने बघते. आता सगळेजण विचारतात आणि स्पेशली आबाजी रांगोळीचे चित्र म्हणजे. आता अद्वैत म्हणतो अहो आबा त्या रात्री नाही का तिची वही बघितली तर कचा भांडत होती माझ्याशी, तुमची झोपमोड झाली होती बघा. त्या रात्रीपासून रोज हिच्या अंगामध्ये कला येते. सोहम हसायला लागतो आता आणि म्हणतो काय कला वहिनीच्या अंगामध्ये कला येते म्हणजे. कला रागाने बघते अद्वैतकडे. आता अद्वैत म्हणतो अरे बाबा ओ, अरे रात्र झाली की हिच्या अंगामध्ये खरंच कला येते, रांगोळीचे चित्र काय काढते, होड्या काय बनवते, तुम्हाला माहिती नाहीये. आता आबा हसतात आणि म्हणतात काय गो कला, अगं ह्यो काय म्हणायला. आता कला म्हणते हो आजोबा, अहो झोप नाही आली ना की कधी कधी काढते मी चित्र. मग अद्वैत लगेच म्हणतो आणि होड्या. कला म्हणते हो बनवते होड्या मी, पण आजोबा खरं तर काल रात्री माझं झोप न येण्याचं कारण वेगळंच आहे. रजनी काकू म्हणतात वेगळं म्हणजे काय कारण आहे. आता अद्वैत म्हणतो सांग ना सांग काय कारण आहे सगळ्यांना. तरी कला बोलून जाते तुझ्यामुळेच नाही झोपले मी काल रात्री. अद्वैतचं तोंड बघा कसं झालंय. रजनी काकू म्हणतात म्हणजे काय झालं. अगो बाई अद्वैत अरे काय म्हणते ती. आता अद्वैतला जरा ऑकवर्ड झालंय कारण आबाजी त्याला हसत असतात. रजनी काकू म्हणतात बघितलं का आबा, नेहमी ओट्स खाणारा आपला अद्वैत आज सकाळी सकाळी म्हणजे रोजच सकाळी सकाळी कलाच्या हातचे पोहे खायला शिकलाय बरं का, आणि ते पण मागून खातोय. आता अद्वैत विचार करतोय किओस कसा करायचा ना हिच्याकडून शिकावं, गोंधळ घालून ठेवते नुसती. आबाजी हसतात आणि म्हणतात चांगलंय. आता पुन्हा एकदा रजनी काकू चिडवतात तिला आणि म्हणतात काय ग कला, खरंच झोप झालेली दिसत नाहीये तुझी. मग कला म्हणते रजनी मॅडम असं नव्हतं म्हणायचं मला, त्याच्यामुळे नाही पण तो ना रात्री खूप घोरतो म्हणून मला झोप नाही लागली.
आता कलाने सगळ्यांसमोर सत्य सांगितलं याच्या घोरायचं, त्यामुळे त्याला जास्तीच ऑकवर्ड झालंय. आता लगेच म्हणतो मी आलोच, माझा महत्त्वाचा कॉल आहे. आणि आता कलाला खुणवतो, तू ये वरती, बघतो मी तुला. आता कला पुन्हा म्हणते, मॅडम म्हणजे मी खरंच त्याच्या घोरण्याबद्दलच बोलत होते, बाकी काही नाही बरं का. आता रजनी काकू हसतात आणि म्हणतात, अगं असू दे, मी कुठे काय म्हणते. पण आता त्या हसतायत त्यांचे ओठ दाबून दाबून. आता कला म्हणते, आलेच मी, चहा करते. आता कला निघून जाते किचनमध्ये, पण हे सगळे कलाला हसत असतात. आता राहुलने नवीन नाटक सुरू केलं आहे. तो नैनाची काळजी घ्यायला लागला. आता तो नैनाला गोळ्या वगैरे देतो. नैना म्हणते, हे काय आहे. मग आता लगेच राहुल म्हणतो, काय आहे ना बाळाची मम्मा, मल्टीविटॅमिनची गोळी घ्यायला विसरली आहे, म्हणून मी डॅडाने आणून दिली आहे गोळी. आता व्यवस्थित खायचं प्यायचं, चार्ट करायचा खायचा, आणि काही खावंसं वाटलं तर बाळाच्या डॅडला सांगायचं घे. आता नैनाने गोळी घेतली आहे. नैना म्हणते, तुला अचानक काय झालंय राहुल. राहुल म्हणतो, अगं काही नाही, काल तुला मी दुसऱ्या मुलासोबत बघितलं ना, तेव्हा मला रिअलाईज झालं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि आता आबा आणि काकू म्हणते तसं मी तुझी काळजी घेणार आहे. नैना हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला खूप गिल्टी वाटतंय ग. तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि मी तुझ्यावर संशय घेतला. मी तुला खरं सांगू का, मी नाही बघू शकलो ग दुसऱ्या मुलासोबत तुला, म्हणून मी असं वागलो. आणि प्रॉमिस, मी परत असं कधीच वागणार नाही. नैनाला राहुलवर विश्वास बसतो. ती म्हणते, तू माझी आणि बाळाची एवढी काळजी घेणार असशील तर मला आणखीन काय हवं. आणि आता त्याला आय लव्ह यू म्हणून मिठीच जाते त्याच्या. आता राहुल तिला मिठी मारून विचार करतो, हिला काय पाहिजे माहिती नाही, पण मला ही नकोय हे मात्र नक्की. असो, पण आता अद्वैत मात्र तडफड करतोय, अगदी फोडणीत टाकलेल्या मोहरीप्रमाणे. मूर्ख कुठली, अक्कल शून्य आहे का ही. अरे ही लहानपणी डोक्यावर पडली होती का, आता हा मनाशीच बडबडतोय. जरा बोलायची संधी मिळाली की हिच्या अंगात काय संचारतं कोणास ठाऊक. आता कला येते तिथे आणि लगेच अद्वैत म्हणतो, आलात का तुम्ही, या. काय करू तुमच्यासाठी, पायघड्या घालू, रूम डेकोरेट करू का मंडप घालू. किती मोठा पराक्रम करून आली आहेस ना तू. आता ही कला म्हणते, अरे चांदेकर ऐक ना माझं. आता अद्वैत म्हणतो, काही बोलू नकोस, तुला काही ताळतंत्र आहे की नाही बोलायचा, कोणासमोर बोलतोय, काय वाटलं असेल सगळ्यांना. कला म्हणते, अरे चुकून झालं. अद्वैत म्हणतो, चुकून, असं कसं चुकून होतं. एखाद्याची मान कापल्यावर सॉरी म्हणणार आहेस का त्याला, बोललं की संपलं सगळं. कला म्हणते, सॉरी चांदेकर, अरे मी गोंधळून गेले होते, मला तंद्रीमध्ये कळलंच नाही. आता अद्वैत म्हणतो, तंद्री कसली तंद्री, नेहमी आपली बडबड करते, आता काय फरक आहे. नाही, आता बाण सुटलाय, वाट लागली आहे माझी. कला म्हणते, एवढं काही झालेलं नाही आणि बाण सुटला वगैरे काय, हे बघ निदान मी माझी चूक असल्यावर मान्य तरी करते आणि सॉरी म्हणते. अद्वैत म्हणतो, माझी चूक असली तर मी पण सॉरी म्हणतो. कला म्हणते, कधी रे मान्य केली तू तुझी चूक, मला तर आठवत पण नाहीये. अद्वैत म्हणतो, अरे यार तुझ्या स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम आहे, त्याला मी काय करू. कला म्हणते, हो एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना माझ्यासमोर, बाकी प्रॉब्लेम असणं शक्यच नाहीये. अद्वैत म्हणतो, मी प्रॉब्लेम आहे, तू मला प्रॉब्लेम म्हणालीस. आता कला म्हणते, मी तुझं नाव घेतलं का. अद्वैत म्हणतो, माझं नाव घ्यायचा प्रयत्न पण करू नकोस. आता ही कला म्हणते, चांदेकर तुझ्या इतका माजोरडा माणूस ना मी माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. तू चूक का कबूल करत नाहीस रे. चल, तुझा काल जीव चालला होता ना चॅलेंज घेण्यासाठी, तुला आता ओपन चॅलेंज करते मी तुला चूक दाखवून दिली तर सॉरी म्हणशील का. आता अद्वैत म्हणतो, हां चल चॅलेंज एक्सेप्टेड. कला म्हणते, नंतर पस्तावशील बघ हां. अद्वैत म्हणतो, मी काय घाबरतो काय तुला. चल. कला म्हणते, मला सांग चांदेकर, काल रात्री तू का चिडला होतास. अद्वैत म्हणतो, काहीच्या काही बोलू नकोस, आता काही बोलायला आठवत नाहीये म्हणून काही पण बोलतेस का. कला म्हणते, तुला आठवत नाहीये का, थांब मी आठवण करून देते. तुला आठवतंय मी तुला उठवत होते, तुला सांगत होते तुझ्या घोरण्यामुळे मला झोप येत नाहीये त्यामुळे तू. आता अद्वैत म्हणतो, हां आठवलं, ते मी थोडा चिडलो तुझ्यावर, कारण मुळात मी घोरतच नाही. तू विनाकारण मला खोटं बोलत होतीस आणि असे फालतूचे आरोप मी खपवून घेणार नाही. कला म्हणते, बरोबर आहे तुझं चांदेकर, कोणी खोटे नाटे आरोप करत असेल ना तर खपवून घ्यायचेच नाही, आणि आरोपाच्या जोडीला जर पुरावे असतील ना तर मात्र चूक कबूल करायची. अद्वैत म्हणतो, काय म्हणजे. आता कला तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते अद्वैतला आणि म्हणते, हे कलाने अद्वैतला त्याचा व्हिडिओ दाखवलाय घोरण्याचा. अद्वैत ते बघून शॉक होऊन जातो. कला म्हणते, बघितलं केवढ्यांदा घोरतोस तू. अरे इतक्या मोठ्यांदा घोरतोस ना, एखादा वयस्कर माणूस असता ना तर हार्ट अटॅक येऊन गेला असतं, एखादं छोटं मुलं असतं ना तर बाजूला बुवा म्हणून रडायला लागलं असतं. अरे अटॅक येऊन गेलं असतं कोणी. तुझ्या इगोसारखं 7 मजली घोरणं आहे तुझं. अद्वैत म्हणतो, चल एवढं काही नाही आहे. तर तो ते व्हिडिओ पाहतो आणि म्हणतो, ठीक आहे ना मग काय एवढं. नाही मला तर वाटतं की हा व्हिडिओ खोटा आहे. आता ही कला म्हणते, धडधडीत दिसते चांदेकर, तू स्वतः आहेस तिथे. अद्वैत म्हणतो, ठीक आहे मी दिसत असेल त्यामध्ये, पण आवाज नाही आहे माझा, तू एडिट केलं आहे ते काहीतरी. हा पठ्ठ्या काही कबूल करे ना की तो
व्हिडिओ त्याचा आहे म्हणून. आता ही कला म्हणते चांदेकर तुझ्यात एवढा इगो आहे ना की तू दुसऱ्याला सॉरी म्हणूच शकत नाही. आता अद्वैत म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे. कला म्हणते ठीक आहे मी तुला प्रूफ करून दाखवलं आहे. स्वतःची चूक झाल्यावर काय करायचं असतं. अद्वैत आता हळूच तिला सॉरी म्हणतो. कला म्हणते मोठ्याने बोल ना. मग अद्वैत मोठ्याने चिडून म्हणतो सॉरी. कला म्हणते येस आती अगं. आता एक घोरणं प्रकरण अद्वैतने जरा जास्तीच मनावर घेतलंय बरं का प्रेक्षकांनो. अद्वैतचा जास्तीच इगो हर्ट झालाय. आता ही कला खूप खुश झाली आहे. पण अद्वैतने आता दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना बोलवलंय. हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. तो डॉक्टरांना सांगतोय की मला रात्री घोरण्याचा प्रॉब्लेम आहे. आता घरात सगळेजण विचारपूस करतात काय झालं डॉक्टर का आले. मग कला सांगते सगळ्यांना मला रात्री झोप आली नाही ना त्याच्या घोरण्यामुळे म्हणून त्याने डॉक्टरांना बोलवलंय. अद्वैत चिडतो तिच्यावर आणि तिला म्हणतो तुला काय करायचंय या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा तू. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला तिच्या काळजीसाठी करतोय का हा. हिची झोपमोड व्हावी नाही म्हणून मला नक्की कमेंट करून कळवा. आणि कसा वाटला रिव्ह्यू तेही सांगा. लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.